मधून आता चर्चा केली जाते कारण ज्या वेळेला पहिला चेंडू असतो सामन्याचा आणि पहिल्या चेंडूवर अपील होते त्यावेळेला पंचांना देखील विचार करायला भाग पडतं. गणेश शिंदे आणि त्यांच्या बरोबरीने वाईट बॉल येस म्हणजे पंचांनी शहानिशा केली त्यानंतर निर्णय आला. टीम मंगलमूर्ती मराठवाडी आपला 12वा खेळाडू पाठवा प्लीज. आपली बॅटिंग आहे. ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू संतुलन ढासळलाय गोलंदाज सुभाष रोकडे यांचा आणि हा देखील अवांतर चेंडू असेल. रबर बॉल त्या क्रिकेट नंतर ज्यावेळेला तुम्ही टेनिस बॉलकडे वळतात त्यावेळेला कुठेतरी ॲडजस्टमेंट खूप महत्त्वाची असते. क्रिकेट त्याच प्रकारचं असतं. क्रिकेटचा फॉर्मॅट तोच असतो. क्रिकेट तसंच खेळलं जातं परंतु तुम्ही स्वतःला कसं ॲडजस्ट करता या दोन्ही क्रिकेटमध्ये ते खूप महत्त्वाचं. लोअर फुल टॉस ड्राईव्ह केलाय मिड ऑफ वर्तुळाच्या आतमध्ये त्याचा फायदा घेतलाय गणेश शिंदे यांच्या बॅटमधून. या डावातील पहिला शिवागचा देवी चषक चौकार. गणेश शिंदे सौरभ शिंदे ही प्रारंभिक जोडी मैदानामध्ये दाखल झाले आणि चौकाराने टीमची धावसंख्या 6. हलक्या हाताने टॅप केलाय. चांगलं क्रिकेट बॅकवर्ड पॉईंट आहे तैनात आणि ही खासियत आहे गणेश शिंदे यांची. एखादा उद्योन्मुख खेळाडू जर हा सामना पाहत असेल तर खूप काही शिकण्यासारखं आहे. प्रत्येक चेंडूवर तुम्ही प्रहार करू शकत नाही आणि ते गरजेचं देखील नसतं. चांगल्या चेंडूचा तुम्हाला सन्मान करता यायला पाहिजे. तेच केला गणेश शिंदे यांनी. एक धाव प्राप्त केली. स्ट्राईक रोटेट केली आणि एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या धावफलकावर 7. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक म्हणता येणार नाही कारण पंचम 5 चेंडूंचा खेळ आहे. प्रत्येक पहिल्या फेरीच्या सामन्यामध्ये 20 चेंडू तुम्हाला हाताळायचे आहेत. पहिलं पंचमचं या पॉवर प्लेचं असेल. सौरव शिंदे डावखुरी आताचे फलंदाज. डीपला स्क्वेअर लेग आहे आणि मिडविकेट तैनात केला आहे सौरभसाठी. चांगला चेंडू फिरवला आहे. डीपला आहे प्रोटेक्शन. एक धाव प्राप्त केली जाईल. दुहेरीचा प्रयत्न होत असताना दुसरी धाव मात्र प्राप्त केली जाते आहे. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब. या गोष्टी तुम्हाला टाळाव्या लागतील कारण एक धाव क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाची असते. या मॅचचा विचार केला तर टीमची धावसंख्या या 2 धावेच्या मदतीने जाऊन पोहोचली आहे. 9 धावा. सुभाष रोकडे पुन्हा एकदा सज्ज होत असताना विकेट करण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेलची संधी असेल. कॉटन बोल्ड. सुभाष रोकडे आणि डीपलाय झेल आणि सौरभ शिंदे यांना पडतावा लागेल. पहिला धक्का मंगलमूर्ती मराठवाडी. 9 धावा धाव फलकावर. आणि अशा प्रकारच्या चुका कुठेतरी मंगलमूर्ती मराठवाडी बॅटिंग लाईनअप ज्यावेळेला तुम्ही नवीन सीझन चालू करता त्यावेळेला बॅटिंग लाईनअप ठरवावी लागते. प्रत्येक खेळाडूचा सराव किती आहे. टीममध्ये नेहमी सातत्याने चर्चा होते तुमची बॅटिंग लाईनअप कशी असेल. टॉप ऑर्डरला कोण खेळेल. लवकर विकेट गेला तर आपण कोणाला पाठवू शकतो. जर विकेटच गेला नाही हार्ड हिटर बॅटर कोण असेल. क्रमांक 3 वर अजित सुतार गणेश शिंदे ही अशी जोडी म्हणजे गर्जना 11 कोपरखेरणे या व्यावसायिक संघाची नावाजलेली आणि महत्त्वाची जोडी. 9 धावा. पहिला चेंडू अजित सुतार. मोठा फटका खेळायचा प्रयत्न. झेलची संधी असेल. तिसऱ्या प्रयत्नामध्ये कॅच ड्रॉप. अजित सुतार यांचा देखील झेल सुटलाय. इथे टीम BDS लेंडोरी सातत्याने चुका करते. प्रयत्न चांगला केला सूर्यकांत यांनी परंतु चेंडू पकडण्यामध्ये अपयश आले. पहिल्या पंचमचा होतोय खेळ समाप्त. टीमची धावसंख्या 1 धावेच्या मदतीने 10. 10 रन्स ऑन बोर्ड. क्रिकेट खूप बदलले आणि या बदलल्या क्रिकेटच्या प्रभावाचा मात्र पाटण क्रिकेटने देखील फायदा घेत असताना T20चा सध्या जमाना आहे म्हणून 20-20 चेंडूंचा एक डाव. पंचम एक गोलंदाज 5 चेंडू टाकेल. त्यानंतर मात्र दुसरा गोलंदाज येईल. या पहिल्या फेरीचे सगळे काही नियम. षटक क्रमांक 2 साठी प्रशांत सुर्वे आलेत. षटक क्रमांक 2 साठी
अजित सुतार यांना एक जीवनदान प्राप्त झालं, त्याचा फायदा घेतील का ही येणारी वेळ सांगेल, परंतु धावा कराव्या लागतील. आणि गणेश शिंदे किती वेळ स्ट्राईकवरती राहतील यामध्ये मंगलमूर्ती मराठवाडी संघाचा धावफलक अवलंबून असेल. आणि दुसऱ्या बाजूला BDS लेंडोरीला गणेश शिंदे यांना एकतर बाद करावा लागेल अन्यथा नॉन स्ट्राईकला ठेवावं लागेल. पायावर टाकलेला चेंडू बिघट करण्याचा प्रयत्न, धाव इथे प्राप्त होणार नाहीये. चांगली सुरुवात गोलंदाजीसाठी प्रशांत सुर्वे यांची. पहिला चेंडू आला निर्धाव. आता क्षेत्ररक्षण विखुरलं गेलंय, मोठे फटके खेळावे लागतील. अजित सुतार बिघट करण्याचा प्रयत्न, शॉर्ट आर्म पूल केलाय, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला दिशा आता तपासली जाईल. आणि यासाठी इज अ बिग मॅक्सिमम स्ट्रोक. या दुसऱ्या सामन्याचा येतोय पहिला धमाका षटकार. आणि या पहिल्या षटकार आला या डावाचा टीमची धावसंख्या धावफलकावर 16 धावा. चांगला फटका. आणि अजित सुतार यांचा एक जेल सुटलाय, म्हणजे जेवढ्या धावा अजित सुतार करतील ना त्या कुठेतरी BDS लेंडोरीला टोचणाऱ्या असतील. कारण एखादा कॅच, एखादा डायरेक्ट हिट, एखादा रनआउट आणि एखादा मोठा फटका सामन्याचं चित्र बदलवतो क्रिकेटमध्ये. आणि क्रिकेटमध्ये खूप वेळ आपण पाहिलं आहे. चला टीम BDS लेंडोरी जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो, कारण आज 16 संघ आहेत आणि 3 अतिरिक्त सामने देखील आहेत. खोदून काढण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे लॉंगॉनला, एक धाव प्राप्त केली जाईल. सुभाष वेगाने चेंडूवर आलेत, बॅकअप होता परंतु सुभाष रोकडे एक अष्टपैलू खेळाडू म्हणून त्यांची देखील चर्चा सातत्याने BDS लेंडोरी या संघाच्या माध्यमातून केली जाते. आणि फायनली गणेश शिंदे स्ट्राईकवर आलेत. ड्राईव्ह केलाय इनसाइड आउट, एक्स्ट्रा कव्हरला मिस्टर PTPL गणेश सुरेश शिंदे यांची अनोखी पद्धत, अनोखी आदा. चेंडू सीमारेषा पार. श्री साई ऑप्टिक्स घनसोलीचा षटकार. हा क्लास आहे गणेश शिंदे यांचा. 4 चेंडू अखेर टीमची धावसंख्या धावफलकावर 23. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. आणि अगदी सहजतेने कशा प्रकारे फलंदाजी करावी हे मात्र गणेश शिंदे यांच्याकडून तुम्हाला शिकायला मिळतं. आणि या खेळाडूचा दर्जा वेगळा आहे. स्लॉग स्वीप, गणेश शिंदे पेटंट स्ट्रोक. मंगलमूर्ती मराठवाडी क्रिकेटचा ब्रँड दाखवणारा धमाका, अफलातून फटका. चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार. धावा मिळतील 6. षटकाराने होते षटकाची सांगता. टीमची धावसंख्या 29. गणेश शिंदे. आणि ज्या प्रकारे हा स्लॉग स्वीप, म्हणजे खूप कमी वेळा तुम्ही असं पाहता की गणेश शिंदे बॅटिंगला गेल्याने हा फटका खेळला नाहीये, परंतु मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करणारा खेळाडू म्हणून या खेळाडूची ओळख आहे. पाटण तालुका रबर बॉल प्रीमियर लीग असू द्या, पाटण तालुका प्रीमियर लीग असू द्या, दोन्ही तालुक्याच्या लीगमध्ये मिस्टर PTPLचा पुरस्कार फटकवणारा हा खेळाडू. आज मंगलमूर्ती मराठवाडीचं गाव व्यावसायिक क्रिकेटमध्ये घेऊन जाणारा हा धुरंधर लढवय्या खेळाडू. तिसरं षटक घेऊन सूर्यकांत सुर्वे. पहिला चेंडू अजित सुतार यांनी विकेट करण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू हवेमध्ये आहे. सुभाष रोकडे लॉंगॉनला तैनात, चुकी करणार नाहीयेत. अजित सुतार सुटलेल्या झेलचा फायदा घेता आला नाहीये आणि झेलबाद झालेत. सूर्यकांत सुर्वे यांनी पहिल्या चेंडूवर गडी बाद केलाय. टीमची धावसंख्या धावफलकावर 2 गडी बाद 29. क्रमांक 4 वर स्वतः कॅप्टन साई सुतार मैदानामध्ये दाखल झालेत. आता साई सुतार कशा प्रकारची फलंदाजी करतायत हे बघायचं आहे, कारण नॉनस्ट्राईकला जो फलंदाज आहे त्यांच्या बॅटमधून 2 चौकार 1 षटकार आलेत. वैयक्तिक गणेश शिंदे फलंदाजी करत असताना या मॅचमध्ये 17 धावा. साई सुतार पहिला चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न, बॅटच्या बॉटमला लागला. एक चिक्की सिंगल वेगाने प्राप्त केले. लेग बाय स्वरूपात धावा येणं महत्त्वाचं आहे आणि ती देखील जर अशा प्रकारची स्ट्राईक रोटेट होत असेल तर मात्र फायदेशीर. एक लेग बाय स्वरूपात धाव आले. 30 धावा धावफलकावर. पहिल्या 2 चेंडूवर एक महत्त्वाचा गडी बाद केला सूर्यकांत सुर्वे यांनी. सूर्या
स्लॉटमध्ये होता आणि चुकी केले आणि गणेश शिंदे यांच्या क्रिकेटमध्ये चुकीला नसते माफी. चेंडू मिड विकेटला खणखणीत. श्री वाघजाई देवी चषक षटकार. यासाठी गणेश शिंदे यांना स्ट्राईक हवी होती. पहा रिप्ले तुमच्या समोर ओमसाई MTCच्या माध्यमातून दाखवला जातोय. फुल लेनचा चेंडू सूर्यकांत सुर्वे आणि काय फटका सजवला अगदी झाडांमध्ये फेकून दिलाय. या षटकाराने टीमची धावसंख्या धावफलकावर 36. कालच्या दिवसाचा विचार केला तर SCT मानाईनगर तब्बल 70 केल्या होत्या पहिल्या 20 चेंडूमध्ये. आता उच्चांक राहिला आज तो तोडला जाईल का हे देखील पाहायचं आहे. कारण ज्या प्रकारे पाटण तालुका क्रिकेटमध्ये अनेक खेळाडू तयार होत आहेत एक जमेची बाब. लोअर फुल टॉस. स्वीट साऊंड ऑफ द बॅट. टॉसचा बॉसवरून चेंडू जाईल सीमारेषा पार. कडक कडकडीत प्रहार. गणेश सुरेश शिंदे ब्रँडेड षटकार. सलगचा दुसरा आलाय षटकार. आणि ज्या प्रकारे बॅटिंग करत असताना या मॅच मध्ये गणेश शिंदे 42 धावा धावफलकावर. सलगचा तिसरा येईल का हे बघायचं आहे. कारण आता गणेश शिंदे यांनी बॅटिंगचा गिअर मात्र शिफ्ट केलाय. वेगाने चेंडू हाताळण्याचा प्रयत्न पायावर टाकण्याचा प्रयत्न केला परंतु दिशा खराब आहे. स्क्वेअर मारा. एक अवांतर धाव. एका अतिरिक्त धावेने टीमची धावसंख्या धावफलकावर 43. गणेश शिंदे यांच्या बॅटमधून तब्बल 4 षटकार 1 चौकार आलाय. 29 नाबाद. हाफ ट्रॅकर हुक केलाय आणि इथे मात्र 6 धावा बुक केल्यात. गणेश सुरेश शिंदे ब्रँडेड स्ट्रोक. चेंडू सीमारेषा पारची. साई ऑप्टिक्स घनसोलीचा षटकार. या षटकाराने षटक क्रमांक समाप्त होते. तिसरं सूर्यकांत सुर्वे यांचं महागड षटक आणि टीमची धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचली आहे 49. सुभाष रोकडे पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या. प्रशांत सुर्वे 19 धावा आणि सूर्यकांत सुर्वे यांनी धावा खर्च केल्या 20. म्हणजे ज्या प्रकारे एखादा बॅटर आक्रमण करत असतो आणि त्यावेळेला तुम्ही कुठेही त्यांना चेंडू टाका तो तुम्हाला बाहेर मारतो. एक्स्ट्रा कव्हरला एक षटकार ठोकला गणेश शिंदे यांनी. लॉंग ऑनला ठोकला. मिड विकेटला ठोकलाय. अगदी डीप स्क्वेअरला देखील या मॅचमध्ये त्यांनी षटकार खेळलेला आहे. फक्त तर लॉंग ऑफ क्षेत्र खाली राहिलं आहे तिथे एक षटकार आला तर मैदानाच्या चारही दिशेला त्यांचे षटकार आलेत. आज पाटण तालुका क्रिकेटचा विचार केला तर नवीन वर्षामध्ये काहीतरी वेगळं नवीन संकल्पना आणि त्यामुळे पंचम 5 चेंडू अगदी एक गोलंदाज टाकेल 20 चेंडूंचा सामना. चला प्लीज फिल्डिंग लावून घ्या टीम. वेळ नका घेऊ. चला मी विनंती करेन टीम BDS लेंडोरी आपण जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो. कारण तुम्हाला 20 चेंडूसाठी 15 मिनिटं दिलेत. लक्षात घ्या आपलं स्पर्धा आहे. आपला तालुका आहे. आपलं क्रिकेट आहे. त्यामुळे आपलं सहकार्य अपेक्षित असेल. विशाल सुर्वे अंतिम षटकासाठी दाखल झालेत. पहिला चेंडू विशाल सुर्वे यांचा विकेट करण्याचा प्रयत्न. 1 धाव गलीमध्ये प्राप्त होईल. एक सिंगल धाव टीमच्या टोटलमध्ये. 50 अप. सांघिक अर्धशतक धावफलकावर टीम मंगलमूर्ती मराठवाडी. दुसऱ्या दिवसाच्या खेळामध्ये हा पहिला संघ ठरतोय ज्यांनी सांघिक अर्धशतक धावफलकावर झळकावलं गेलं आणि चांगली सुरुवात झाली आहे. त्यात प्रामुख्याने गणेश शिंदे यांचा वाटा आहे. पहिला विशाल सुर्वे यांनी चेंडू हाताळलाय आणि एक चांगली बाब की लेंडोरीसाठी गणेश शिंदे नॉन स्ट्राईकवर आहेत आणि ते त्यांना जास्तीत जास्त चेंडू करावं लागेल. कारण या मॅचमध्ये फुलटॉस चेंडू हा देखील विकेट करायचा प्रयत्न. नो चेंडूचा इशारा केलाय. 1 धाव तर आली आहे. नो +1 म्हणजे या 2 धावा प्राप्त होतील आणि या गोलंदाजीच्या शैलीवर आक्षेप घेतलाय. म्हणजे हा गोलंदाज आता गोलंदाजी करू शकणार नाहीये आणि हेच पंचाने हेरलं. कारण यासाठी या पाटण तालुका क्रिकेटमध्ये पंचांची महत्त्वाची भूमिका असते आणि ज्या प्रकारे तुम्ही या शैलीवर ज्यावेळेला आक्षेप घेता संपूर्ण स्पर्धेमध्ये तुम्ही आता गोलंदाजी करू शकणार नाहीत.
आता साई यांच्या खात्यामध्ये 6 धावा जाणार नाही आहेत लक्षात घ्या, परंतु ही चांगली बाब की ज्या 2 धावा आल्या होत्या गोशांकी क्षेत्रामध्ये त्या मात्र आता 6 मध्ये आल्यात. यस, फ्री हिट. बदली गोलंदाज राहुल जाधव. पहिला चेंडू राहुल जाधव, अगदी फ्री हिटचा चेंडू चांगल्या टप्प्यावर हाताळलाय. चांगला चेंडू, अचूक टप्पा, नियंत्रित गोलंदाजी आणि राहुल जाधव BDS लेंडोरी संघाचे अष्टपैलू खेळाडूंच्या यादीमधील एक अग्रगण्य नाव. साई सुतार पायांचा वापर करावा लागेल आणि कुठेतरी गणेश शिंदे यांना स्ट्राईकवरती आणावं लागेल. पण तुम्ही कौतुक करेन टीम BDS लेंडोरीचं, गणेश शिंदे यांना नॉन स्ट्राईकवर ठेवण्याचं यश प्राप्त केलंय. हा देखील कट करण्याचा प्रयत्न, ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू, पंचांकडे आशाळभूत नजरेने पाहत असताना यस पंचांनी थोडासा वेळ घेतला. अवांतर चेंडू, व्हाईट बॉल. वेळ घेतल्यानंतर हा निर्णय दिला आहे आणि चांगली बाब, कारण फलंदाज किती सफल होतो, वाईड लाईन क्रीज कुठे आहे हे मात्र शहानिशा केली. टीमची धावसंख्या या अवांतर धावेने जाऊन पोहोचली आहे 57. आज संकेत कुराडे बसले आहेत, आज किरण वस्कर सर आहेत. आज या जोडीची एक वेगळी चर्चा असेल. हा देखील लावून द लेग साईड, चुकी करतोय यष्टीरक्षक. एक अवांतर धाव तर आले, वाईट चेंडू देखील आहे, म्हणजे 2 एक्स्ट्रा टीमच्या टोटलमध्ये. निलेश सुर्वे यष्टांच्या मागे आणि एक अवांतर धाव खर्च केले आहे. विकेट करायचा प्रयत्न, बॅक टू द बॉलर. शेवटी गणेश शिंदे यांच्याकडे स्ट्राईक आली आहे आणि एक धाव मात्र साई सुतार यांच्या खात्यामध्ये जोडली जाते. टीमची धावसंख्या धाव फलकावर या सिंगलच्या मदतीने 60 रन्स ऑन बोर्ड. काल SCT मानाईनगरने 70 केल्या होत्या, तो विक्रम तोडला जाईल का? अजून या षटकामध्ये 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मोठा फटका खेळायचा प्रयत्न, मिड विकेटच्या डोक्यावरून फटका खेळलाय. स्वीपर अगदी आहे, कावकोना दुहेरीचा प्रयत्न केला जाईल आणि 2 धावा मात्र रोखू शकणार नाहीयेत. 2 धावेने मात्र टीमची धावसंख्या 62. गणेश शिंदे यांच्याकडे राहील स्ट्राईक. 1 टू गो. 8 चेंडूमध्ये नाबाद 37 धावांची विध्वंसक खेळी गणेश शिंदे यांची पहिल्याच सामन्यामध्ये या दुसऱ्या दिवसाच्या खेळामध्ये आपण पाहतोय. शेवटचा चेंडू पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न, बॅटच्या बॉटमला लागलाय. झेलची संधी असेल, कॅच ड्रॉप. शेवटच्या चेंडूवर 1 धाव प्राप्त होईल गणेश शिंदे यांच्या खात्यामध्ये. नाबाद 38. टीमची धावसंख्या या एका धावेच्या मदतीने पहिल्या डावाखेर लक्षात घ्या. पाटण तालुका क्रिकेट संघटनेची नियमावली जी आहे या वर्षीची, त्यामध्ये एखादा गोलंदाज जर थ्रो असेल आणि त्याच्या शैलीवर पंचाने आक्षेप घेतला तर 5 धावांची पेनल्टी आहे. मगाशी आपण चुकून 4 धावा सांगितल्या होत्या, परंतु त्या नियमावलीप्रमाणे 5 धावा असतील. नोची 1, 6 आणि मागे 1 गेली ती 7. लक्षात घ्या, नियम सगळ्यांना माहीत आहेत, परंतु पुन्हा एकदा मी सांगतोय, त्यामुळे 1 धाव धावसंख्येमध्ये ॲड केली जाईल. आता टीमची धावसंख्या धावफलकावर पहिल्या डावाखेर 1ने पुढे जात असताना चौसष्ट झालेत आणि त्या 65 धावांचं लक्ष्य असेल विजयासाठी. टीम BDS लेंडोरी 65 रन्स टू विन. यस, पुन्हा एकदा सर्व संघ, कॅप्टन आणि दोन्ही टीमच्या माहितीसाठी जी आपल्या पाटण तालुका क्रिकेट संघटनेची या वर्षीची नियमावली बनवलेली आहे, त्यामध्ये नियम क्रमांक 14, एखादा गोलंदाज जर थ्रो आढळला, पंचांनी त्याच्या शैलीवर आक्षेप घेतला तर मात्र 5 धावांची पेनल्टी दिली जाईल. आणि त्या सर्व पुरस्कर्त्यांचा देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करत आहोत. श्री वागसाईदेवी चषक 2025 या पहिल्या पर्वाला ज्या तमाम मान्यवरांनी आपलं बहुमूल्य योगदान दिलेलं आहे, त्या सर्व पुरस्कर्त्यांचा विशेष विशेष धन्यवाद. प्रारंभिक जोडी मैदानामध्ये दाखल झाले. राहुल जाधव, त्यांच्या साथीला प्रियकांत सुर्वे. ही जोडी मैदानामध्ये दाखल होत असताना आता शतायू आलाय. संकेत कुराडे आणि शतायू
एक जिवलग मित्रांची जोडी. शतायू काल किती वेळा मैदानामध्ये आला, परत किती वेळा गेला हे संकेत आणि शतायूलाच माहीत. आणि पहिलं षटक घेऊन कोण येईल. टीम मीटिंग होत असताना मंगलमूर्ती मराठवाडी. चला वेळ घेऊ नका मित्रांनो, नम्र विनंती आहे. पासष्ट धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे आणि या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल. लक्ष्य मोठं आहे परंतु कठीण नाही आहे. क्रिकेटमध्ये कोणत्याही लक्ष्याचा पाठलाग तुम्ही सहजपणे करू शकता. त्यासाठी तुमची सुरुवात चांगली होणं अपेक्षित आहे. एखादी भागीदारी जर झाली ना टीम BDS लेंडोरीची तर मात्र ही मॅच सोपी होऊ शकते. पहिलं षटक घेऊन गणेश शिंदे सज्ज होत असताना गोलंदाजी मार्कवर. मांडटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक म्हणता येणार नाही, पहिलं पंचम. 5 चेंडू आहेत. चला प्लीज मॅच चालू करा. राहुल जाधव ऑन स्ट्राईक. राहुल जाधव म्हणजे टीम BDS लेंडोरीची रणमशीन आणि या खेळाडूची क्षमता प्रचंड मोठी आहे. फ्लँक स्लिप तैनात केली आहे. स्लिपमध्ये एक क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. डीपला मिड विकेट आहे. डीपला स्क्वेअर लेग तैनात केला आहे. पहिला चेंडू. पासष्टचा करायचा आहे पाठलाग. दुसऱ्या डावाला होते सुरुवात. पहिला चेंडू अनोख्या पद्धतीने ग्लान्स केलाय. फाईन लेगला चेंडू मार्गस्थ होईल. अवघी एक धाव प्राप्त होते. राहुल जाधव यासाठी ओळखले जातात कारण त्यांची जी खासियत आहे ना मैदानासाठी, ज्या प्रकारचं मैदान म्हणजे जसं गणेश शिंदे बॅटिंग करतात तशीच प्रकारची फलंदाजी राहुल जाधव देखील करू शकतात आणि ते त्यांनी खूप वेळा केले. कारण टीम BDS लेंडोरीचा हा महत्त्वाचा खेळाडू. मॅच बॉल आलाय. एका धावेने मात्र धावांचा श्रीगणेशा होत असताना टीम BDS लेंडोरी. जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो कारण आज 16 संघ आणि 3 अतिरिक्त सामने आहेत. बॅकफुटला जाऊन चांगला स्क्वेअर कट बॅकवर्ड पॉईंटला प्रयत्न चांगला केला परंतु अवघी एक धाव प्राप्त होईल. निश्चित या चेंडूवर एक धाव जरी प्राप्त झाली ना तरी राहुल जाधव यांचा आत्मविश्वास वाढेल. कारण एखादा फलंदाज बॅटच्या मध्यभागी चेंडू घेतो आणि अशा प्रकारचे स्क्वेअर कट प्रेक्षकांना देखील पाहायला आवडतात. पहिल्या स्लिपला क्षेत्ररक्षक तैनात केलाय. दबाव टाकण्याचा प्रयत्न, विकेट काढण्याचा प्रयत्न. बॅटच्या बॉटमला लागलाय. मिडॉन आहे वर्तुळाच्या आतमध्ये. डायरेक्ट हिटचा प्रयत्न करायला पाहिजे होता. फेकी खराब. कारण राहुल जाधव यांची विकेट या मॅचचं समीकरण बदलवू शकते. संधी निर्माण झाली होती आणि पहिल्या 3 चेंडूवर अवघ्या धावा झाल्या 3. प्रियकांत सुर्वे ऑन स्ट्राईक. विकेट काढण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेमध्ये आहे. साई वेगाने चेंडूवर गेलेत. कॅच ड्रॉप. आज साईचा दिवस नाही आहे का? कारण बॅटिंगमध्ये थोडंसं अपयश, त्यानंतर प्रयत्न चांगला केला. ज्यावेळेला एखादा खेळाडू समोरच्या दिशेने धावत असतो आणि अशा प्रकारचे झेल पकडणं कुठेतरी कठीण. प्रयत्नांची पराकाष्ठा केली आहे. पाठच्या मॅचमध्ये नितीन कुंभार यांनी पकडलेला तो झेल. पायावर टाकलेला चेंडू फ्लिक करायचा होता. बॅकवर्ड पॉईंट आहे. धाव मात्र एक प्राप्त होईल लेग बाय स्वरूपात. पहिल्या पंचमचा होता खेळ समाप्त. टीमची धावसंख्या धावफलकावर 5. या डावामध्ये एक झेल सुटला साई सुतार यांच्या माध्यमातून परंतु प्रयत्न चांगले केले. आता तुम्ही प्रयत्न किती करताना ते महत्त्वाचं असतं. कारण क्रिकेटमध्ये कधी कधी सोपे झेल सुटतात, अवघड झेल पकडले जातात. जसा मगाशी नितीन कुंभार यांनी तो झेल टिपला. अक्षरशः 15 ते 20 पावलं ते धावत गेले आपल्या उजव्या बाजूला. सौरभ शिंदे षटक क्रमांक 2 साठी सज्ज होत असताना 5 धावा धावफलकावर आता 15 मध्ये करायच्या आहेत. तब्बल विजयासाठी 60 धावा. तर राहुल जाधव, प्रियकांत सुर्वे मोठ्या फटक्यांची अपेक्षा आहे आणि गरज देखील आहे.
पहिला चेंडू लोअर फुलटॉस चेंडू पंच केलाय व्ही शेप मध्ये सरळ जाईल काळ्या पडद्यावर चेंडू वन बाउन्स ओव्हर द रोप सीमारेषा पार धावा मिळतील 4 चौकार. पहिल्या चेंडूवर स्वागत केले गोलंदाज सौरभ शिंदे यांचं. खोदून काढण्याचा प्रयत्न टॅपचा फटका क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफ लॉंगॉनच्या दरम्यान एक धाव इथे मात्र प्राप्त केली. दुहेरीचा प्रयत्न केला जाईल आणि गणेश शिंदे यांच्या पायामध्ये कदाचित क्रॅम्प आला असावा कारण ज्यावेळेला तुम्ही सकाळचं सत्र खेळता आणि कुठेतरी शरीरामध्ये पाण्याची कमतरता देखील असते. मित्रांनो काळजी घ्या धावत असताना कारण सध्या पाऊस जाऊन फक्त 1 आठवडा झालाय आणि त्यामुळे मैदान थोडंसं ओलं आहे आणि मैदान सुकायला मैदान तयार व्हायला आउटफील्डला थोडासा वेळ जाईल निश्चितच परंतु काळजी घ्या. या 2 धावेने टीमची धावसंख्या धावफलकावर 11. एकही मोठा फटका आला नाहीये एक चौकार वगळता. आशा करूया की दुखापत गंभीर नसावी. ऐसा आणि आयोजन कमिटी ज्या वेळेला आयोजन करते ना त्यावेळेला कुठेतरी फर्स्ट एड बॉक्स ठेवणं महत्त्वाचं आहे. आपल्या तालुक्याचं फर्स्ट एड बॉक्स आहे परंतु ज्या प्रकारे बॉस आयोजन कमिटी आपण एवढं मोठं आयोजन करतो त्यावेळेला स्वतःहून आपण या गोष्टी करू शकतो कारण खेळाडूंनी मात्र काळजी घ्यावी. आज पाटण तालुका प्रत्येक खेळाडूच्या पाठीशी खंबीरपणे उभा असतो कारण विचार केला तर स्वतः कमिटी या फर्स्ट एड बॉक्सचा अगदी पाठपुरावा करत असेल नेहमी सातत्याने उपलब्ध असतं पण तो आयोजन कमिटीने जरी ठेवलं तरी हरकत नाही कारण आपला तालुका आहे आपलं क्रिकेट आहे आणि या खूप मोठ्या गोष्टी असतात. सध्या ऊन देखील दुपारी असतात त्यामुळे प्रत्येकाने जास्त पाणी प्या इलेक्ट्रॉल टाकून प्या आणि खूप महत्त्वाच्या गोष्टी असतात आपल्या शरीरासाठी. यस पंच सांगतात की जास्त वेळ घेत आहे आणि थोडंसं मॅचला स्पीडअप करा मित्रांनो. हा देखील खोदून काढण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफवरून वेगाने येथील दुहेरीचा प्रयत्न होत नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण आणि तेवढीच चांगली फेकी. 1 धाव मात्र प्राप्त होईल. एकेरी दुहेरीने तुम्हाला विजय प्राप्त होणार नाहीये मोठ्या फटक्यांची गरज आहे. राहुल जाधव प्रियकांत सुर्वे आता बॅटिंगचा गिअर शिफ्ट करावा लागेल. कमी गतीने टाकलेला चेंडू ऑन साईडला खेळायचा प्रयत्न व्हाईट बॉल +1 या 2 अवांतर धावा. एकेरी दुहेरी धावेने मात्र फारसा फरक पडणार नाहीये. तुम्ही पराभवातील अंतर कमी करू शकता. प्रियकांत सुर्वे आता मात्र हात खोलावे लागतील. फुलटॉस चेंडू ड्राईव्ह केला एक्स्ट्रा कव्हरला धावची संधी असेल फेकी दूर केले. अजित सुतार तत्पर आहेत आणि महत्वाची विकेट राहुल जाधव धावबाद. हा पहा रिप्ले तुमच्या समोर चांगलं क्षेत्ररक्षण आहे एक्स्ट्रा कव्हरला आणि फेकी तुम्ही ज्या बाजूला करताना ते तुम्हाला माहीत पाहिजे की कोणता फलंदाज कुठे धावतोय. या खूप क्रिकेटमध्ये छोट्या छोट्या गोष्टी असतात कारण एखाद्या चांगल्या फलंदाजाला तुम्ही धावबाद करताना त्यावेळेला मॅचचं पारडं तुमच्या बाजूने झुकायला वेळ लागत नसतो आणि तेच झालं इथे. सुभाष रोकडे क्रमांक 3 वर आलेत. त्यांच्याकडे देखील क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची परंतु आता धावा हव्यात. टीमला विजयासाठी तब्बल 65 करते पाठलाग आणि धाव फलकावर 14. 1 टू गो. चला प्लीज थोडंसं स्पीडअप करा खूप वेळ जातोय. बॅकवर्ड पॉईंट कव्हर मिड ऑफ आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर तैनात केला आहे ऑफ साईडला. लोअर फुलटॉस चेंडू ऑन साईडला चांगला फटका खेळला आहे. डीपला आहे प्रोटेक्शन. साई सुतार मिड विकेटला दुहेरीचा प्रयत्न केला जातोय. दुसरी धाव वेगाने प्राप्त केली जाते. ज्यावेळेला डीपला क्षेत्ररक्षक असतो त्याचा फायदा मात्र घेतला जातोय दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. या 2 धावेने दुसरा पंचमचा होतोय खेळ समाप्त. 2 पंचम अखेर टीमची धावसंख्या धाव फलकावर
16. सातत्याने आयोजन कमिटीच्या माध्यमातून आम्ही आपल्याला विनंती करतोय, थोडंसं स्पीडअप घ्या, मॅचला गती द्या मित्रांनो, कारण आज 3 सामने एक्स्ट्रा आहेत. वेलकम टीम. वन साइड जिवाळा. मॅन्टॉ सुतार यांचा चेंडू पायाने अडवला. वाईट +1. सुतार यांचा चेंडू पायाने अडवला. वाईट +1. या 2 अवांतर धावा. आजचा हा सामना, आजची सकाळ साई सुतार यांच्यासाठी मात्र खूप संघर्षाची राहिली आहे आणि या गोष्टी तुम्हाला क्रिकेटमध्ये कराव्याच लागतात. हा देखील डाऊन द लेग साइड व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. सरावाचा अभाव, प्रॅक्टिस किती महत्त्वाची असते पहा. क्रिकेटमध्ये तुम्हाला सराव किती महत्त्वाचा असतो, कारण प्रॅक्टिस हा क्रिकेटचा अविभाज्य भाग आहे. कमबॅक करावं लागेल साई सुतार यांना, क्षमता आहे त्यांच्याकडे. हा चांगला चेंडू आहे, पायावर आदळतोय. 1 धाव मात्र रोखू शकणार नाही. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला परंतु 1 धाव मात्र रोखली जात नाही आहे. यस, बॅटला लागल्यानंतर मात्र धाव प्राप्त होते. टीम मंगलमूर्ती मराठवाडी एकेरी दुहेरी धाव्याने फारशी चिंतित नसेल. BDS लेंडोरीचा आता मात्र धावांचा जो रन रेट आहे तो वाढतोय. बॅकफूटला जाऊन खेळायचा प्रयत्न, पुन्हा चेंडू टाकावा लागेल. हा देखील अवांतर चेंडू आहे, व्हाईट बॉल. साई सुतार 5 चेंडू हाताळायचे आहेत आणि अद्याप या षटकामध्ये 3 अवांतर चेंडू आलेत. स्क्वेअर ड्राईव्ह, गलीमध्ये चेंडू मार्गस्थ होईल. 1D, एक सिंगल प्राप्त होते. एका धावेच्या मदतीने प्रियकांत सुर्वे यांच्या खात्यामध्ये 1 धाव. टीमची धावसंख्या धावफलकावर 22. एकतर्फी लढत आता इथून होईल का, परंतु क्रिकेटचा खेळ आहे. खोदून काढण्याचा प्रयत्न, हा घुटलेतला चेंडू पडल्यानंतर सरळ आतमध्ये आला आणि या टप्प्यावर तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल. 1 to go. चला टीम सोनवडे कॅप्टन, आपण या. नेक्स्ट मॅच विजयी संघाबरोबर आहे आपली, आपण सज्ज राहायचं आहे. हा देखील कट करण्याचा प्रयत्न, स्लिप तैनात होती परंतु चेंडू गोलशंकी क्षेत्रामध्ये मार्गस्थ होईल. एक सिंगल धाव. एका सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचली आहे 25. 5 चेंडू तर करायचे आहेत 40. अशक्य आव्हान. विजय शिंदे अंतिम षटकासाठी दाखल झालेत. विजय शिंदे पहिला चेंडू पंच केलाय डीप पॉइंटला. क्षेत्ररक्षक अगदी धावत असताना 1 धाव मात्र गोलशंकी क्षेत्रामध्ये जाण्याआधीच 2 धावा प्राप्त केल्यात. अशा प्रकारच्या धावा घेणं कुठेतरी महत्त्वाचं होतं, ते पहिलं. आता मात्र सामना दूर झाला. सामन्याची औपचारिकता शेष. टीम BDS लेंडोरी प्रथमतः गोलंदाजी करत असताना चुका केल्या पहिल्या डावात. क्षेत्ररक्षण खराब झालं. आता बॅटिंगमध्ये देखील अपयश आले. खोदून काढण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑनला. TT 1 धाव मात्र प्राप्त होते. आता पराभवातील अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल परंतु तुम्ही पराभव टाळू शकणार नाहीत. बॅकफुटला जाऊन चांगला स्क्वेअर कट डीप पॉइंटला. 1 बाउन्स ओव्हर द रोप. क्रिकेटचा पुस्तकी फटका प्रियकांत सुर्वे यांच्या बॅटमधून येतोय. चौकार. आणि पुढच्या शनिवार रविवार टीम BDS लेंडोरी या गावाचं आयोजन आपण पाहणार आहोत. त्या आयोजनाचा देखील थोडासा मनामध्ये त्यांचा विचार असेल, त्यामुळे खेळ तुम्ही कसा करता ना ते खूप महत्त्वाचं असतं. कारण आयोजन करणं तेवढं सोपं नसतं आणि त्यासाठी प्रचंड मेहनत घेते प्रत्येक टीम. बेगिट कॅच इज द कॉल आणि ते कॅच ड्रॉप्ड. आजच्या या सामन्यामध्ये, या दुसऱ्या मॅचमध्ये तब्बल 6 झेल सुटलेत आणि सकाळचं सत्र आहे त्यामुळे कदाचित क्षेत्ररक्षण करणं थोडंसं कठीण. आता पराभवातील अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल. सामन्याची औपचारिकता शेष.
डाऊन द लेग साईड पुन्हा चेंडू टाकावा लागेल. प्रत्येक गोलंदाज आपले एक्स्ट्रा चेंडू टाकण्याची हौस मात्र पूर्ण करतोय. अवांतर जे चेंडू तुम्ही जेवढे टाकता आणि 20 चेंडूंचा जरी सामना असेल ना तरी तो 20 चेंडूंचा नसतो, 30 चेंडूंचा होऊन जातो. लोअर फुलटॉस चेंडू आक्रमण केलंय. टी चेंडू खाली, चुकी करणार नाहीयेत. आणि या डावाचा मात्र शेवट होत असताना टीम BDS लेंडोरी हार्ड लक बॅड लक एकही षटकार या संपूर्ण डावामध्ये आला नाहीये आणि 65चा पाठलाग करण्यामध्ये कुठेतरी अपयशी ठरते. परंतु पराभव हा क्रिकेटचा अविभाज्य भाग. या चुका झाल्या त्या पराभवातून तुम्हाला शिकावं लागेल. येस, मी विनंती करेन गणेश शिंदे, आपण या स्प्रे आपल्या कमिटीच्या माध्यमातून उपलब्ध केलेला आहे आणि या मॅचचा हिरो देखील तेच आहेत गणेश शिंदे. आणि टॉससाठी मी विनंती करेन मंगलमूर्ती मराठवाडी, कॅप्टन सोनवडे यायचं आहे.